मित्रांनो, लेट्स स्टार्ट आवर फर्स्ट ब्लॉग फ्रॉम आवर चॅनल. आपल्या चॅनलचं नाव आहे आमची ट्रॅव्हल कंपनी अँड वी आर ॲट फर्स्ट प्लेस ॲट माहीम सी फूड प्लाझा विच इज बिहाइंड मी. आपला पार्टी आहे. लेट्स गो मित्रांनो अँड ट्राय करूया नवीन नवीन मेजवानी इकडे. अँड विल बी ट्रायविंग सी फूड्स, ओनली सी फूडसाठी आम्ही इकडे आलो मित्रांनो. तर सागरी पोलीस ठाणे माहीम ह्याच्या पाठीच सी फूड फेस्टिवल चालू आहे माहीमचा. अँड लेट्स गो अँड लेट्स ट्राय आउट द मोस्ट डिलिशियस फूड्स. यायचं कसं आहे तर तुम्हाला सांगतो. सागरी पोलीस स्टेशन माहीम हे तुम्ही ॲड्रेस टाका किंवा रेती बंदर माहीम टाका तर तुम्हाला भेटेल की एक्झॅक्ट स्पॉट भेटेल. वेलकम टू माहीम कोलीवाडा सी फूड फेस्टिवलसाठी. आणि खूप छान बनवलं मित्रांनो. अशी प्लेस तुम्ही पाहिली आहे का? झक मदत केलं तुमचं ओपन टेरेस. बघा ना यार, किती ती रांग लागली आहे, किती ती गर्दी आहे मित्रांनो. तुम्ही पाहू शकता की इकडे खूपच गर्दी झाली आहे. आज संडे असून लांबचे लांब रांगाचं लंगर राहिले. आणि तुम्ही इकडे बघणार ना तर हर एक जसं दुर्गा माता महिला बचत गट आहे, तांडल्स किचन आहे, सागरी महिला बचत गट आहे. आणि इथे लाईव्ह फूड्स तुम्हाला इकडे रेडी भेटेल. तुम्ही पाहू शकता इकडे काय ताजे मच्छी येतो. असं वाटतं की आत्ताच जस्ट आणलेत आणि आता जस्ट मॅरिनेट करून दिलेत. आणि एकदम लाईव्ह बनतं आहे सर्व काय, एकदम मस्त. हा. मी काल नाशिकला होतो आणि माझं एकदम नाक सोडलेलं आणि मला काहीच असं स्मेल किंवा काही स्मेल येत नव्हतं किंवा काही वास येत नव्हता. पण इकडे येऊन सर्व सेन्सेस ओपन झालेत माझे नाकातले. एवढ्या मसाल्याचा भारी वास येतो इकडे, काय सांगू. तर भूक लागली होती आणि आम्ही उभ्या ऑर्डर करतोय. आणि एक प्लेट आम्ही प्रॉन्स ऑर्डर केले. आणि एक प्लेटमध्ये जर तुम्ही बघणार ना 10 प्रॉन्स येतात, 10 प्रॉन्स. आणि प्रॉन्सची जी साईज आहे ना ती पिंकी फिंगर आहे आपली जी असते ती एवढी मोठी साईज आहे. आणि एकदम गोल्डन क्रिस्पी फ्राय येणार आहे. बघा ना मित्रांनो यार, काय भारी वाटतं आहे खायला. तर इकडे खूपच गर्दी आहे. आणि तुम्ही पाहू शकतात आम्ही इकडे उभं राहून 1 तास जर झाला आणि कोणच उठत नाही. तर आम्ही काय केलं इकडेच स्टार्ट केलं खायला. दॅट स्टार्ट इट. अँड टेस्ट करून सांगूया आपण की कसं आहे ते. So let's taste it. First bite. Cheers. जब से हम आए तब से हाइप हो रहा है. काफी देखते हैं. खूपच गरम आहे, खूप गरम आहे खूप. आणि एकदम फ्रेशली मेड आहे. तुम्ही कलर्स बघू शकतात ना, एकदम सन्नी साईड्स बनवल्या. आणि तुम्ही बघू शकतात ना ही जी पिंकी फिंगर आहे ना तेवढी मोठी ही कोलबी आहे. तेवढ्यात जास्त त्यामध्ये फ्लेश आहे. त्या ट्राय करूया. दुसऱ्या मिनटात हे संपलं आहे. लिटरली आम्ही भुकटसारखं खाल्लं, भुक्कडसारखं. आणि त्यातलं मांस बघा ना यार, किती बेस्ट बंद होता है वो. मांस आतमधला फ्लेश मीट इनसाइड दिस कोली. सॉरी सर, नवीन आहे जस्ट. ह्याला खाण्यापिण्याचं काहीच नाही माहिती. कधीच नाही खाल्ले. फ्लेश ह्याच्यामध्ये खूप म्हणजे खूप ज्युसी आहे. ना जास्त फ्राय केलं आहे ना जास्त करपवलं आहे. ॲज इट इज जसंच्या तसं त्यांनी एकदम फ्राय करून बनवलं आहे. फ्लेश खूपच मस्त बनवलं. 1 तासभरानंतर आम्हाला सीट भेटली आहे. आणि तुम्ही बघणार ना इकडे आता ऑलमोस्ट किती वाजले, 9:15 झाले. हे लोक येतच चालले. आणि यांचे पॉपलेट आणि जे बॉम्बिल्स वगैरे आहेत ते काय संपतच नाही. मला वाटलं संपून जाईल आतापर्यंत. पण हे फ्रेश कुठून आणतात आहेत माहीत नाही. मला ते खरंच वाटतं ना ह्यांची खरंच एक फॅक्टरी असेल. म्हणजे नाकवाकडूनच घेऊन येत असतील. आणि सकाळी जात असतील बोटीवरती. आणि सकाळी जे भेटत असेल त्यांना, पापलेट बोला, बोंबील बोला, प्रॉन्स बोला, गावळ्या बोला. माझं हे नाक आहे ना कालपर्यंत बंद होतं पूर्ण कम्प्लिटली, कारण की मी नाशिकला गेलेलो. इकडे येऊन मला हर एक मसाल्याचा जो फ्लेवर असतो ना सर्व ते नाकात येतं. आणि एवढा छान वास येतो त्या गरम मसाल्याचा. मला खरंच सांगतोय जेव्हा येईल ना टेबलावरती तेव्हा मी तुम्हाला सांगेल की त्याचा म्हणजे ॲक्च्युली आम्ही या गोष्टीसाठी एवढं का थांबलेलो. तर आम्ही कधीच स्टार्ट केलं असतं आमच्या ब्लॉग. पण मला स्टार्ट करायचं सी फूडपासूनच.
है ना अनिकेत? चिकन. तर सगळ्यात पहिले ऑर्डर कोणी केलं? मी केली होती. आणि हे आलं आहे आपलं बोंबील फ्राय. चला मित्रांनो बघूया मग याचं फ्लेश कसं आहे आधी. हा हे लगेच तुटतं म्हणजे एकदम फ्रेश आहे. हा 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 हो. झकास. तो मैंने यहाँ पे ऑर्डर किया है गाइस सुरमई और पापलेट. सो हम इसको टेस्ट करेंगे और आपको रिव्यू बताएंगे कैसे इसका रिव्यू हमें लगता है. सो गाइस लेट्स स्टार्ट. चला आपण बघूया याचं फ्लेश कसं आहे. खूपच गरम आहे. हा बापरे तुम्ही बघू शकता याचं फ्लेश कसं आहे. एकदम गरम गरम. हा 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 पण हे पहिले टेस्ट करूया. अप्रतिम. तर मित्रांनो तुम्ही बघू शकतात ना ही सुरमई आली द स्टार फिश ऑफ सी फूड. आणि ही सुरमई किती मस्त फ्रेशली कुक केली आहे, बनवली आहे. तिला फक्त तुम्ही एका हाताने दाबणार ना ते जे पूर्ण फ्लेश हे जे मीठ आहे ना ते पूर्णपणे असं बाहेर येतं आणि एकदम प्रॉपरली यांनी शिजवली आहे. आपण माहिती आहे XYZ नावाच्या हॉटेलमध्ये सुरमई खाल्ली. त्यांनी आपल्याला फ्रोझन दिलं होतं. फ्रोझन होती ती तुटतच नव्हती पण हे एका बोटाने तुटते. तर मित्रांनो बघू नका स्टार्ट करूया. एक नंबर. बहुत मजा. बघा ना आता मी हिला उलटं केलं पापलेटला दुसऱ्या साईडने घालून आणि हिला फ्लेश बघा ना. हा फ्लेश हा एवढा बघा ना. आला आहे त्याच्यामध्ये एवढा मोठा. काय ऑर्डर केलं आहे नेक्स्ट आपण? प्रॉन्स फ्राय. तर तुझी फेवरेट होती ना? हां तर आपण बघू शकतो प्रॉन्सची साईजच बघू शकतो. आणि काही मोठ्यात तो नाही राहा चालेल. खूप अप्रतिम आहे. एकदम मऊ आहे. आणि ज्या प्रकारे इथं मसाला आहे आणि रवा लागला आहे आणि हे जे वातावरण आहे सर्वात प्रथम या अशा वातावरणात एवढे सुंदर असे प्रॉन्स खायला जी मजा येते त्यासाठी एकदा इथे आलंच पाहिजे. तर मिड टर्मसाठी हा मी प्रॉन्स राईस मागवला आहे. जोपर्यंत आपला लास्ट डिश येत नाही तोपर्यंत आपण हे प्रॉन्स राईस आहे दाखव ना. प्रॉन्समध्ये राईस दाखव किंवा राईसमध्ये राईस दाखव. हां हां दिसला का तुम्हाला? तिला इकडे फक्त आहे ना भात नाही बोलत आहे प्रॉन्स राईस बोलतात आहे. आणि तुम्हाला सांगतो ना ह्याच्यात खरंच सांगतो तुम्हाला 7 ते 8 आरामात कोलबी टाकलेले आहे. प्रॉन्स करीमधलं प्रॉन्स बघा ना किती मोठं आहे. दाखव अभिजित. बेस्ट आहे ना? कडा. तर सर्वात इम्पॉर्टंट आणि डायमंड प्रोडक्ट आपला हा खेकडा. आणि खेकड्याची साईज बघा ना तुम्ही. ही एवढी मोठी खेकड्याची साईज आहे. खेकडा बघितला तुम्ही मित्रांनो? तुला खाऊया आपण. पण तुझं काय बोलणं आहे? बोललो तो नको मागू. नाही चालत आपल्याला. तुमच्यात आपल्यात आपण कोकणी माणसं. त्याच्याशिवाय आमच्यासाठी हीच आहे 8 व्हीलर आमची. ते तंगडे बघा ना. मसाले बघा काय भरले काय म्हणजे मला तर जाम मजा आली आहे. So guys, we are having one crab opening ceremony. Let's unbox the crab. और आकाश की काफ़ी कोशिश के बाद में ये नहीं ओपन हो रहा है. आकाश चेनी हथौड़ी बोल दूँ? तो कोकरी मानुस है, तेरे को तो आना चाहिए बोलने के लिए. तो गाइस एट लास्ट ये ओपन हो गया है आकाश से. वी हैव अनबॉक्स. सो वी हैव मैं फर्स्ट टाइम खाने वाला हूँ क्रैब. सो लेट्स सी कैसा है इसका टेस्ट. तो आकाश हमारे गुरुजी सिखाएंगे इनको कैसे खाते हैं. दोन्ही हाताने खेकडे खायला पाहिजे. थकलो या जेवण थकले की नाही? सोलकढी. सोलकढी म्हणजे माझ्या जीवाचा एकदम शेवटचा विषय. लाईट